नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील अंबेजोगाई येथील शिवलेणी उर्फ जोगाई मंडप उर्फ हत्तीखाना। ही वास्तू पहिल्या शतकात माळव्यांच्या परमार राजवंशातील राजा उदयादित्य यांच्या काळात बांधलेली आहे। एकूण उत्खनन दगडात खोदून आत टेकडीच्या आत खोलवर कोरून करण्यात आलेले आहे। शिवलेणी ही योगेश्वरी मंदिराच्या वायव्येस जेमतेम अर्धा किलोमीटर अंतरावर आहे। जयवंती नदीच्या काठावर। लेणी चौकोनी आकाराच्या स्वरूपात असून टेकडीच्या आत खोलवर कोरलेल्या आहेत। शके 1066च्या शिलालेखात उदयादित्य राजा, ज्याला महामंडलेश्वर असे संबोधले जाते, त्यांनी या लेण्यांच्या देखभालीसाठी अनुदान दिल्याच्या नोंदी आहेत। अंगणाच्या मध्यभागी एक सुंदर कोरीव नंदी मंडप आहे। या मंडपाच्या मध्यभागी नंदीची प्रतिमा आहे। गुहेचा आतील भाग प्रभावी आहे। एका हॉलला 32 खांबांचा आधार आहे आणि तो शिव आणि गणेशांच्या शिल्पांनी सजवलेला आहे। या लेण्यांमध्ये शिव, सप्तमातृक आणि गणेश यासारख्या हिंदू देवतांच्या शिल्पांचा सुद्धा समावेश आहे। स्थानिक कथेनुसार हे स्मारक जोगाई देवी यांच्या लग्नाचे अंगण आहे, ज्यांचे मंदिर जवळच आहे। असे म्हटले जाते की लग्न या मंडपात होणार होते, परंतु अलौकिक कारणामुळे हे होऊ शकले नाही आणि हत्ती आणि त्यातील सर्व काही दगड बनले, म्हणून याला जोगाई मंडप असे सुद्धा नाव संबोधले जाते। स्थानिक लोकांचा असा विश्वास आहे की या शिवलेणीमध्ये सुमारे 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या परळी वैजनाथाला जाणारा एक बोगदा आहे, जो अधिकाऱ्यांनी बंद केला होता।